नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच सतावतो. म्हणजे हे अतिविचार करणं. अगदी. आपण निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हर थिंकिंग या पुस्तकावर आधारित म्हणजे त्याचा मराठी सारांश नकारात्मक विचारांवर नियंत्रण त्यावर आज बोलणार आहोत. ही सवय आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे समजून घेऊयात. बरोबर आहे. आणि आपलं उद्दिष्ट फक्त माहिती देणं नाहीये, तर त्यामागची कारणं काय आहेत, उपाय कितपत चालतात, हे पण समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हो ना. मूळ कल्पना काय आहे, आपले विचार आपण कंट्रोल करायचे, नाहीतर तेच आपल्यावर कंट्रोल मिळवतात. हो. तर मग सुरुवात करूया की हे अतिविचार म्हणजे नेमकं काय असतं? हो, कारण कधी-कधी कळतही नाही की आपण साधा विचार करतोय की अतिविचार करतोय. बरोबर. तो फरक कसा ओळखायचा? अगदी बरोबर प्रश्न आहे. अतिविचार म्हणजे एखाद्या गोष्टीवर, विशेषतः तिच्या नकारात्मक बाजूवर सतत विचार करत राहणं, पुन्हा पुन्हा, गरजेपेक्षा जास्त. फक्त मानसिक नसणार, बरोबर? म्हणजे रोजच्या जगण्यावर पण याचा भार जाणवत असेल ना? नक्कीच, नक्कीच. यामुळे प्रचंड मानसिक थकवा येतो, स्ट्रेस वाढतो, रात्री झोप लागत नाही अनेकांना. हो. निर्णय घेणं अवघड होऊन बसतं, कारण प्रत्येक गोष्टीतलं निगेटिव्हच जास्त दिसायला लागतं. मग आत्मविश्वास पण कमी होतो आणि छोट्या गोष्टी पण मोठ्या वाटू लागतात. बापरे. इतकंच नाही, सतत काळजी करत राहिल्यामुळे ना म्हणजे डोकं शांत नसतं. त्यामुळे नवीन कल्पना सुचणं किंवा क्रिएटिव्ह राहणं पण कठीण होऊन जातं. इथे मला वाटते विचार आणि भावना यांचा संबंध खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच आपल्याला वाटतं. हे इतकं सरळ आहे का? हो, बऱ्याच अंशी आहे. आपल्या भावना कशा आहेत ना, त्या परिस्थितीवर थेट अवलंबून नसतात, तर आपण त्या परिस्थितीचा अर्थ कसा लावतोय त्यावर जास्त अवलंबून असतात. अच्छा. समजा दोन व्यक्तींसमोर एकसारखीच अडचण आली, तरी त्यांचे विचार जसे असतील तशा त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया पण वेगळ्या असतील. बरोबर. पॉझिटिव्ह विचार केले तर पॉझिटिव्ह भावना येतात. निगेटिव्ह विचारांनी चिंता, दुःख वाढतं. पण चांगली गोष्ट ही की आपण आपल्या दृष्टिकोन बदलू शकतो, हे आपल्या हातात आहे. हे फार महत्वाचं आहे. मग आता ह्या अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकात काही ठोस उपाय सांगितले आहेत का? सुरुवात कुठून करावी? हो, पहिला आणि महत्वाचा उपाय आहे स्वतःला थांबवणे. सेल्फ इंटरप्ट म्हणतात त्याला. स्वतःला थांबवणे म्हणजे कसं? जेव्हा लक्षात येतं की विचारांचं चक्र सुरू झालंय, तेच विचार येत आहेत, तेव्हा स्वतःला विचारायचं, हा विचार खरंच उपयोगी आहे का? यातून काही मिळणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर जाणीवपूर्वक तो विचार तिथेच थांबवायचा प्रयत्न करायचा. जणू काही आपण विचारांच्या प्रवाहावर ब्रेक लावतोय. पण मन इतक्या सहजासहजी थांबत नाही ना अनेकदा. त्याला शांत करण्यासाठी काय श्वसनाबद्दल काही तंत्र आहे का? आहे ना. 4-7-8 श्वसन पद्धत आहे. ती खूप प्रभावी आहे असं म्हणतात. 4-7-8. हो. 4 सेकंद श्वास घ्यायचा, मग 7 सेकंद रोखून धरायचा आणि 8 सेकंदात हळूहळू सोडायचा. अच्छा. याचं कारण असं की जेव्हा आपण जाणीवपूर्वक श्वासावर लक्ष देतो, तेव्हा आपल्या नर्वस सिस्टमला म्हणजे मज्जासंस्थेला शांत होण्याचा सिग्नल मिळतो. विचारांचा वेग आपोआप कमी होतो. म्हणजे शारीरिक क्रियेतून मनाला शांत करणं. हो. आणि वर्तमान क्षणात राहण्याबद्दल पण बोलतात. त्याचं काय? ते कसं मदत करतं? आपलं मन कसं असतं? एकतर भूतकाळात रमतं किंवा भविष्याच्या चिंतेत. वर्तमान क्षणात राहणं म्हणजे आपलं लक्ष आत्ता इथे काय आहे यावर आणणं. केलं की विचारांची गर्दी कमी होते. कारण आपण वर्तमानात असतो तेव्हा. अगदी. तेव्हा अतिविचारांना खाद्य मिळत नाही. हे सगळं मनातल्या मनात करण्यासारखं झालं. पण कधीकधी विचार इतके मोठे वाटतात की ते लिहून काढण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा काय फायदा होतो नक्की? हो, विचार लिहून काढणे म्हणजे जर्नलिंग हे खूप उपयुक्त आहे. हां. मनात विचारांचं जे एक मोहोळ असतं ना, ते कागदावर उतरवल्याने त्यांना एक रचना मिळते. अस्पष्ट भीती किंवा चिंता जास्त स्पष्ट होतात. अच्छा. याचं सायकोलॉजिकल कारण असं की यामुळे आपल्या ब्रेनला अमूर्त चिंतेकडून ठोस शब्दांकडे वळावं लागतं. त्यामुळे विचारांची ती पुनरावृत्ती थांबायला मदत होते. डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखं वाटतं. खरे, विचारांना असं मूर्त स्वरूप दिल्याने फरक पडू शकतो. आणि शारीरिक हालचालींचं काय, म्हणजे व्यायाम वगैरे? शारीरिक हालचाल अत्यंत महत्वाची आहे. चालणं, धावणं, योगा किंवा कोणतीही आवर्ती फिजिकल ॲक्टिव्हिटी. हो. याने काय होतं? स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि मूड सुधारणारे एन्डॉर्फिन्स वाढतात. शरीर आणि मन जोडलेले आहेत. शारीरिक श्रमाने मानसिक ताणही कमी होतो आणि मग अतिविचारांना जागाच कमी उरते. या उपायांसोबतच मला वाटतं काही सवयी बदलण्यावरही भर दिला आहे पुस्तकात. जसं की कृतज्ञता व्यक्त करणं किंवा स्वतःशी सकारात्मक बोलणं. बरोबर. कारण या सवयी हळूहळू आपल्या विचारांची दिशा बदलतात.
कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग केलं तर आपल्याकडे काय नाही याऐवजी काय आहे यावर लक्ष जातं. आणि स्वतःबद्दल सकारात्मक बोलण्याने म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉकने आत्मविश्वास वाढतो. मग नकारात्मक विचारांना आव्हान देणं सोपं जातं. पर या सगळ्या चर्चेतून अतिविचाराने जे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय असेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घेणं की अतिविचार ही एक सवय आहे आणि ती बदलता येते. ही आशादायक गोष्ट आहे. हो, यासाठी माइंडफुलनेस, श्वासाचे व्यायाम, शारीरिक हालचाल, जर्नलिंग असे अनेक प्रभावी मार्ग आहेत. आणि ही जाणीव खूप महत्त्वाची आहे की आपण म्हणजे आपले विचार नाही, तर आपण त्या विचारांचे निरीक्षक आहोत. निरीक्षक आहोत. हो, या जाणीवेतून विचारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. आपण त्यांना फक्त पाहू शकतो, त्यांच्यात वाहून जायची गरज नाही. अगदी. थोडक्यात सांगायचं तर अतिविचार थांबवून आपण जास्त शांत, स्पष्ट आणि निर्णयी नक्कीच बनू शकतो. ही एक सवय असली तरी योग्य प्रयत्नांनी ती बदलता येते. आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे, जो पुस्तकात पण सांगितला आहे. शांत मन हे निर्णय घेण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे. वा, खरंच यावर विचार करायला हरकत नाही.